FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृषी सल्ला. शेतकरी बंधुभगिनींनो नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया सोयाबीन पिकाकरिता बीज प्रक्रिया याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधुभगिनींनो, बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्यास 3 ग्रॅम कार्बोक्सिन 37.5% अधिक थायरम 37.5% DS अर्थात मिश्र घटक, वेटावॅक्स पॉवर किंवा पेनुफ्लुफेन 13.28% अधिक ट्रायफ्लोक्स्ट्रोबिन 13.28% 1 मिलीलिटर किंवा थायोफिनेट मिथाईल अधिक पायराक्लोस्ट्रोबिन 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर खोडमाशी आणि चक्रीभुंगा किडीच्या व्यवस्थापनाकरिता थायोमिथोक्झाम 30 SF 10 मिलीलिटर प्रति किलो बियाण्यास लावावे. त्यानंतर नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणुसंवर्धक ब्रेडिरायझोबियम जॅपोनिकम अधिक स्फुरद विरघळविणारे जीवाणू 250 ग्रॅम प्रत्येकी 10 किलो बियाण्यास चोळावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये. तसेच प्रथम बुरशीनाशकाची, नंतर कीटकनाशकाची, त्यानंतर जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. या रासायनिक बुरशीनाशकाची तसेच कीटकनाशकाची बीजप्रक्रिया पेरणीच्या 4 ते 5 दिवस आधी केली तरी चालेल, परंतु जीवाणुसंवर्धकाची बीजप्रक्रिया पेरणीच्या 2 ते 3 तास आधी करावी आणि त्याला सावलीत वाळवावे. तर शेतकरी बंधुभगिनींनो, आताच आपण कृषीवाणीमध्ये ऐकलीत सोयाबीन पिकाकरिता बीजप्रक्रिया याविषयीची माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये राहणार जलम, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा येथील उद्धव दिवाकर नेरकर आपल्या भेटीला आलेले आहेत आणि ते महाराष्ट्र गोसेवा आयोग याचे अशासकीय सदस्य असून ते आपल्याला या गोसेवा आयोगाविषयी जे काही एक सविस्तर माहिती आहे, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा कसा चालवला जातो किंवा याची काय संकल्पना आहे हे आपल्याला सांगणार आहेत. ते मागील 12 वर्षापासून यामध्ये कार्यरत असून याविषयी अधिक माहिती सांगतील. तर नमस्कार उद्धव भाऊ. तर सुरुवातीला मला हे सांगा की हा जो महाराष्ट्र गोसेवा आयोग आहे, हा स्थापन करण्यामागं शासनाची काय भूमिका होती? नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि सर्व श्रोता बंधूंनो आणि पशुपालकांनो. महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना 28 एप्रिल 2023ला झाली. अनेक राज्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये गोसेवा आयोगाची स्थापना झालेली होती, परंतु प्रगतशील महाराष्ट्रामध्ये पशूंच्या म्हटल्यापेक्षा गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आयोग नव्हता. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय 28 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये 10 मे 2023 रोजी झाली. आयोगाचं प्रत्यक्ष कामकाज 7 जुलै 2023 पासून सुरू झालं. गोसेवा आयोगाचे एकूण 9 अशासकीय सदस्य आहेत आणि 14 शासकीय सदस्य आहेत. सध्या राज्यामध्ये
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून शेखरजी मुंदळा हे काम बघतात आणि शासनाच्या वतीनं मंजुषा पुंडलिक या आयोगाच्या सदस्य सचिव आहेत. महाराष्ट्र गोसेवा आयोगाचं मुख्यालय हे पुण्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये केलेलं आहे. तर आता हे जे आयोग आहे आपला, तर ह्या आयोगाचे जे काही उद्दिष्ट आहे ते नेमके काय आहेत? बघा कसं आहे, राज्यामध्ये पशुसंवर्धन, संरक्षण व कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करणं, गोसदन, गोशाळा, पांजरापोळ, गोरक्षण संस्थांची नोंदणी करणे, अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वये पशूच्या संरक्षणाची सुनिश्चिती करणे, संस्थांच्या विकासासंबंधीचे राज्य शासनाचे कार्यक्रम व योजना यांची अंमलबजावणी होईल हे सुनिश्चित करणे, तसेच देशी जातीच्या पशु विकासासाठी सक्रिय सहभाग, पशु आरोग्य सेवांचे प्रचालन, अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या उल्लंघनाकरिता जप्त केलेल्या पशूंची काळजी व व्यवस्थापन, नोंदणीकृत संस्थेद्वारे देखभाल करण्यात येणाऱ्या दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशूंचे योग्य व्यवस्थापन, काळजी व उपचार याची सुनिश्चिती करणे ही प्रमुख उद्दिष्टे आयोगाची आहे. तसेच पशु व्यवस्थापनासंबंधी शेतकरी इतर घटकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, राज्याच्या गोवंश प्रजनन धोरणांची अंमलबजावणी व त्याचे संनियंत्रण करणे, तसेच मापसू पशुवैरण विकास कार्यक्रमांशी संबंधित इतर संशोधन संस्था यांच्यात समन्वय साधणे, वैरण विकास क्षेत्रात नवे तंत्रज्ञान, वाहनांची उपलब्धता, पशूंवरील क्रूरतेला प्रतिबंध करण्याच्या कृतीचा आढावा घेणे, तसेच जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या कामाचा आढावा ह्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट, त्याची प्रमुख कार्य आहेत. देशी गोवंशांची आपली जी काही संख्या आहे ती नेमकी हा आयोग कसं काढतो? म्हणजे बघा, दर 5 वर्षांनी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशु जनगणना होत असते. साधारणतः आपण 2020च्या पशु जनगणनेनुसार महाराष्ट्रातल्या गोवंशाची संख्या जर बघितली तर 1,39,48,653 इतकी आहे. त्यामध्ये खिल्लार 6,76,947, गीर जातीचे 1,60,346, लाल कंधारी या जातीचे 1,49,159, डांगी या ब्रीडचे 1,27,930, देवणी या ब्रीडचे 1,23,947. तर आपल्या विदर्भातली जी मूळ आपण ज्याला गवळव म्हणतो, या गवळव गोवंशाची संख्या जर बघितली तर फक्त 73,564 इतकी अत्यल्प आहे. कोकण कपिलांची संख्या तर फक्त 8,000 असल्याचे मागच्या जनगणनेमध्ये स्पष्ट झाले. एचएफ आणि जर्सी गायींची संख्या 46,07,730 आहे. अवर्गीकृत म्हणजे जे देशी नाही आणि विदेशी नाही पण दोन्ही मिळून क्रॉस म्हणून ज्याला आपण कॅटेगराइज नाही करू शकत अशी अवर्गीकृत जनावरांची म्हणजेच गोवंशाची संख्या 80,21,039 आहे. केंद्र सरकारकडून दर 5 वर्षांनी जशी जनगणना होते तशी आता जनगणना 31 मार्चला संपलेली आहे. आता या जनगणनेमध्ये नेमका गोवंशाची संख्या कमी झाली की वाढली हे आता जेव्हा आपल्या समोर आकडे येतील तेव्हा समजेल. खरं पाहिलं तर महाराष्ट्राची आपण लोकसंख्या साधारणतः 14.5 कोटी आहे असं म्हणतो आणि देशी गोवंशाची संख्या आपण फक्त 1,39,00,000, त्याच्यामध्ये जर्सी आणि सर्वच आले. बरोबर आहे. ही चिंतनीय बाब आहे. म्हणजे प्रति 14 व्यक्तीमागं एक पशु ज्याला आपण गोधन म्हणतो. तर ही संख्या कमी झाल्यामुळे शासनाला कुठंतरी वाटलं की देशी गाईच्या संवर्धन, संरक्षण आणि त्याच्या कल्याणासाठी ज्या झटणाऱ्या संस्था आहेत त्यासाठी आयोगाच्या माध्यमातून एक चांगलं काम व्हावं. देशी गाईचं जर संरक्षण झालं तर पर्यायानं मातीचं संरक्षण होईल, बरोबर आहे, पर्यायानं विषमुक्त अन्न खायला मिळेल, पर्यायानं जमिनीचा खर्च कमी होईल. ह्या सर्व गोष्टीतून आपल्याला महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून शासनाने हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे. तर मग ह्या गोवंशाची चाऱ्याची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी नेमका आयोग कशी वाटचाल करते? बघा, धार्मिक दृष्टिकोनातून गायीला आपण गोमाता म्हणतो. तिच्यामध्ये 33 कोटी देवी देवता आहे असं आपण मान्यता आहे. याचा अर्थ 33 कोटी प्रकारचे फायदे तिच्या शरीरामध्ये. हे फायदे आपल्याला समजून घ्यायचे आहे गोविज्ञानाच्या माध्यमातून. गोशाळांची सध्याची चाऱ्याची परिस्थिती विकट आहे. विकट बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र गोसेवा आयोगाने देशी गायीच्या परिपोषणासाठी प्रति दिवस प्रति गाय 50 रुपये अनुदान आपण देण्याची तरतूद आहे. प्रति गाय प्रति दिवस.
जेवढ्या काही गोरक्षण संस्था आहेत त्या गोरक्षण संस्था आयोगाकडे नोंदणीकृत होईल. आयोगाकडे नोंदणी झाल्यानंतर त्यांना आपण 50 रुपये अनुदान आपण देणार आहोत. राज्यातील एकूण 559 गोशाळांमधील देशी गायींची संख्या 56,538 असून सदर गोशाळांना आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं एकूण 3 महिन्याचं 25,44,21,000 रुपयाचं अनुदान 27/3/2025 गोशाळांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा केलेलं आहे. हे मार्चमध्ये. या माध्यमातून चारा पाण्यासाठी त्यांना गोशाळांना मदत होईल असे त्याचे आयोगाच्या माध्यमातून त्यांची चाऱ्याची समस्या सोडवलेली आहे. बरं, आता जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्याकडे ज्या गायी आहेत, तर जसा गोशाळेमध्ये ज्या गायी आहेत त्यांना अनुदान मिळते, तर मग शेतकऱ्यांकडे असणाऱ्या गायींना सुद्धा अशी अनुदानाची तरतूद आहे? सध्या अशी तरतूद नाही आहे. खरं पाहिलं तर जोपर्यंत गायी शेतकऱ्याच्या घरी होत्या तोपर्यंत ह्या कोणत्याच प्रकारच्या समस्या नव्हत्या. गायीचं मूळ घर हे शेतकऱ्याचं अंगण आहे. जोपर्यंत गायी शेतकऱ्याच्या घरी होत्या तोपर्यंत शेतीमधला खर्च कमी होता. बैल आधारित आपल्याकडे सर्व शेतीचे कामं केल्या जायची. शेतीमध्ये गोवंशाचं मलमूत्र टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता होती. सध्या आयोगाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाची अशी कोणतीही शेतकऱ्यांसाठी योजना नाहीये. ही योजना जी आपण परिपोषण म्हणतो ही फक्त गोशाळांसाठी, नोंदणीकृत आयोगाकडे असणाऱ्या गोशाळांसाठीच ही योजना आहे. वैयक्तिक लाभाची सध्या योजना नाहीये. बरोबर आहे. म्हणजे हे फक्त गोशाळांसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये 2015ला सुधारित महाराष्ट्र गोवंश हत्याबंदीचा कायदा आला. हा कायदा जेव्हा आला त्यावेळेला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अनेक पकडलेला गोशाळेवर त्याचा भार मोठ्या प्रमाणात वाढला. गोशाळांचा खर्चही निघेनासा झाला आणि गोशाळा संचालकांना फार त्रास व्हायचं गोशाळ्याचे संचालन करताना. त्यामुळे परिपोषण सारखी योजना ही आपण त्यांच्या मदतीला आणलेली आहे. फक्त अनुदान देऊन आपण थांबणार नाही, तर गोशाळा स्वावलंबी कशा होतील याच्याही पुढे आपण जाऊन काम करतोय. गायीला राज्यमातेचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. तर आता हा दर्जा आपण दिला, तर दर्जा देण्यामागचे कारण काय होती आणि दर्जा दिल्यानंतर पुढे काय वाटचाल राहील आणि त्याचा काय फायदा होईल? देशी गोवंशाप्रती सामाजिक दायित्व भाव किंवा आपण तिला गोमाता म्हणतो, तिच्यामध्ये 33 कोटी देवी देवता आहे. गाईच्या शेण गोमूत्रापासून अनेक शेतीसाठी फायदे आहे. पंचगव्य मानवासाठी उपकरणार आहे. गाईच्या गोमूत्राला पेटेंट मिळाला आहे जे अँटी कॅन्सर, अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आहे. तसंच देशी गाईला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. तर जसं राजस्थानचा राज्यपशु उंट आहे, त्या राज्यात उंटाची हत्या केल्यास शिक्षेची तरतूद आहे. महाराष्ट्रामध्ये आपण गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आहे. त्याच धर्तीवर आपण महाराष्ट्रामध्येही सध्या जे कायदे आहेत त्या कायद्यांची कडक अंमलबजावणी कशी करता येईल आणि जर एखाद्याने गायीला इजा पोहोचवली किंवा तिची हत्या केल्यास त्या अन्य राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मकोकाप्रमाणे आपण त्यांच्या विरोधात कारवाई करणार आहोत. मकोका. त्यामुळे काय, गोवंशाच्या संरक्षणास हातभार लागेल. त्या उद्देशातून तिचं महत्त्व समजेल. गोविज्ञान जोपर्यंत शेतकऱ्यांना समजणार नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये ही भावना जागृत करावी लागेल आणि तीच भावना जागृत करण्यासाठी महाराष्ट्र शासन गोसेवा आयोगाने गायीला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. गो10 हे जे धोरण आहे तर हे कोणत्या बाबींवर आधारित आहे किंवा कोणत्या बाबींचा या गो10 मध्ये समावेश केलेला आहे? गायचा जो पहिलं अक्षर आहे त्याला आम्ही जी म्हणजे गो म्हणतो. गो10 असं धोरण आहे. देशी गायीच्या सर्वांगीण विकासाच्या परिपूर्ततेसाठी हे धोरण काम करते. आता हे गोसेवा आयोगाचे उद्दिष्ट पूर्तीसाठी 10 धोरण कोणते आहेत तर त्यामध्ये सर्वात पहिले आहे गोसंगोपन, दुसरं आहे गोसंवर्धन, तिसरं आहे गोसंरक्षण, चौथा आहे गोमय मूल्यवर्धन, 5वा आहे गोशाळा, 6वा आहे गोरक्षक, 7वा आहे गोपालक, 8वा आहे गो आधारित शेती, 9वा आहे गो साक्षरता आणि 10वा आहे गो पर्यटन. असे 10 गो10 आहे. देशामधील इतर राज्यांमध्ये असलेल्या गोसेवा आयोगाला CSR फंड घेण्याची नियमावलीमध्ये तरतूद नाही, परंतु महाराष्ट्र गोसेवा आयोगाने तशी खास तरतूद केलेली आहे. त्यामुळे CSR फंड घेत त्याचा विनियोग गोवंश रक्षणाच्या कामासाठी केला जाणार आहे. हे विशेष आहे. आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग फक्त देशी गोवंशाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करते. अनेक उपक्रम आपण CSR फंडामधून पण राबवणार आहोत. शासनाचा हा पहिला असा आयोग आहे. भारतामध्ये कुठेही अशी तरतूद नाही, फक्त आपण महाराष्ट्रामध्ये ही नियमावलीमध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे आम्ही CSR फंड घेऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून गोशाळांना त्याचा लाभ देऊ शकतो. गोशाळांना लाभ देता असतानाच ह्या जे काही आपल्याकडे गोशाळा आहेत तर या गोशाळांचे जे संचालक आहेत
तर मग या संचालकांच्या प्रशिक्षणासाठी काही कार्यक्रम तुम्ही राबवता का? महाराष्ट्र गोसेवा आयोग स्थापन झाल्यानंतर अनेक गोशाळा संचालकांना आपल्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायला पाहिजे त्याची माहिती नव्हती. गोशाळा ह्या धार्मिक दृष्टिकोनातून सर्वांनी चालू केल्या, परंतु प्रशासकीय स्तरावर त्यांना कोणकोणते रेकॉर्ड मेंटेन करावे लागतात. आवक जावक पशूंचं रजिस्टर, पशूंचं मृत्यू रजिस्टर, त्याच्यानंतर जमा खर्च, त्याच्यानंतर गोशाळा संचालन करताना कोणकोणते आपल्याकडे डॉक्युमेंट असायला पाहिजे. वेले आहे, ETG आहे, नीती आयोग आहे, CSR 1 आहे, त्याच्यानंतर LEI सर्टिफिकेट आहे आणि FCRA सर्टिफिकेट, तसेच जीवजंतू कल्याण बोर्डाचं प्रमाणपत्र, असे अनेक डॉक्युमेंट गोशाळांकडे नसायचे. आणि हे डॉक्युमेंट नसल्यामुळे वैयक्तिक जे दानदाता होते ते पण गोशाळेला सहयोग करत नव्हते. त्यामुळे सर्वात पहिले आपण गोशाळा संचालकांसाठी एक प्रशिक्षण 34 जिल्ह्यांमध्ये घेतलेलं आहे. त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना रेकॉर्ड कसं करायचं, रेकॉर्ड किपिंग आहे, त्याच्यानंतर टॅगिंग कुठे करायचं, पशु आधार म्हणतो. आणि हे पशु आधार केल्यानंतरही ते NDML साईटवर ऑनलाईन असायला पाहिजे, कारण ही जोपर्यंत होणार नाही आणि हे बेसिक डॉक्युमेंट जोपर्यंत त्या गोशाळा संचालकांना समजवणार नाही तोपर्यंत ते व्यवस्थित काम करू शकणार. आणि ही बाब आम्ही लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून एकूण 34 जिल्ह्यांमध्ये हा आम्ही जिल्हास्तरीय गोशाळा संचालकाचा कार्यक्रम घेतला आणि त्यांना सविस्तर माहिती दिली. तर यांना प्रशिक्षण तुम्ही 34 जिल्ह्यामध्ये दिलं, बरोबर. मग पुढे त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया होते किंवा काय त्यांना काय समस्या उद्भवल्या? बऱ्याच गोशाळा संचालकांना आतापर्यंत गोशाळा स्थापनेसाठी किंवा त्यांचे उद्देशच माहीत नव्हते. बऱ्याचशा गोशाळा ह्या फक्त त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहे. गोशाळा आहे, काही स्पेसिफाई उद्देश ठेवून काम करतात, म्हणजे रस्त्यावरील अपघातग्रस्त पशूंची देखभाल करतात. काही जण पशूंसाठी ॲम्ब्युलन्स चालवतात, काही जण दूध डेअरी म्हणून पण चालवतात, काही जण भाकड गायींचं संरक्षण संवर्धन करतात. बरोबर. तर असे प्रत्येकाचे आपण त्यांना त्यांच्या उद्दिष्टाप्रमाणे त्यांना आपण त्याची माहिती दिली. जिल्हास्तरीय प्रशिक्षणामध्ये प्रत्येकाचं उद्दिष्ट त्यांना त्यांची जाणीव करून गोशाळा आत्मनिर्भर कशा होतील ते आपण त्यांना प्रयत्न केला आहे. जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले ते जवळपास 99% गोशाळांकडे हे डॉक्युमेंट आलेले आहेत. मग त्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश होता? समजा त्यामध्ये बघा, आता कसं असते, गोशाळाकडे जे बेसिक डॉक्युमेंट लागते, सर्वात पहिले जर आपली गोशाळा असेल तर आपली गोशाळा ही महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे रजिस्टर झालेली पाहिजे. ती रजिस्टर असणं आवश्यक आहे. ती रजिस्टर झाल्यानंतर आयोगातर्फे वर्षातून 4 वेळ त्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल. आता उदाहरणार्थ एखाद्या गावातली एक गोशाळा आहे आणि त्या गोशाळ्यामध्ये नोंदणी करताना गोधनाची संख्या ही 50 होती. 3 महिन्यामध्ये आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करू की त्यातले काही गोधन जिवंत आहे की मेले, संख्या वाढली, कमी झाली. फिजिकल व्हेरिफिकेशन त्याच्यातून वर्षातून 4 वेळेला होते. म्हणून सर्वात पहिले जर आपली गोशाळा असेल तर ती आयोगाकडे नोंदणीकृत जर असली तर मग आम्ही वेगवेगळ्या योजनातून त्यांना मदत करणार आहोत. आयोगाकडे आपली जर गोशाळा नोंदणीकृत नसेल तर आपण त्यांना आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा लाभ देणार नाही, हे निश्चित झाले. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती गोशाळा नोंदणीकृत आहेत की ज्यांची शासनाकडे नोंद आहे? सध्या राज्यामध्ये साधारणतः 1065 गोशाळा असल्याची बाब काही निरीक्षणातून समोर आलेली आहे. त्याच्यातील 950 गोशाळा आज रोजी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत आहे. 950. काही जिल्ह्यामध्ये गोशाळांची संख्याच नाही आहे. उदाहरणार्थ आपण गडचिरोली घेऊ, साधारणतः 326 तालुके आपण महाराष्ट्रातले जर पकडले तर 100 तालुक्यामध्ये गोशाळांची स्थापनाच झालेली. तर अशा ठिकाणी आपण गोशाळा स्थापन करण्यासाठी पण प्रयत्न करत आहोत. बरं, अकोला जिल्ह्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं, अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या बाबतीत, तर अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये किती गोशाळा शासनाच्या नोंदणीकृत आहेत आणि त्या ज्या काही गोशाळा आहेत तर त्या कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत? आता अकोला आणि वाशिम जिल्ह्यातलं जर बघितलं तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 27 नोंदणीकृत गोशाळा आहेत अकोला जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर आपण जर वाशिमचं जर विचारलं तर वाशिममध्ये एकूण 21 गोशाळा ह्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत आहे. आणि जर चांगल्या गोशाळांची जर आपण स्थिती बघितली किंवा नावं जर आपल्याला सांगितले, जसं म्हैसपूरला आदर्श गोसेवा अनुसंधान, वाशिम बायपासला म्हैसपूरला, तिथे सर्वात पहिले गोमय उत्पादनाचा संपूर्ण भारतामधील पहिला प्रयोग तिथे झाला. आदरणीय रतनलालजी खंडेलवाल, प्राध्यापक विवेकजी बिडवई, रमाकांतजी भोपळे यांच्या माध्यमातून ती गोरक्षण संस्था काम करते. गोरक्षण रोडवर 100 वर्ष जुनी ती गोरक्षण संस्था आहे. त्याच्यानंतर आपल्या वाशिममध्ये केशव गोरक्षण संस्था आहे.
त्याच्यानंतर लाठीची एक गोरक्षण संस्था आहे. हम्म. तर अशा चांगल्या प्रामाणिक भावनेतून, सेवा भावनेतून फार चांगल्या गोरक्षण संस्था आहेत. तिथे खरंच आपल्याला बघायला मिळेल की पशूंचं स्वास्थ्य, गोशाळाचे काही उत्पादनं, हम्म. स्वावलंबी गोशाळा, गोपर्यटन. आता इथे अकोल्याला दर रविवारी गोमय स्नान हा एक फार चांगला उपक्रम घेतात. हम्म. गोमय स्नानामध्ये गाईचं शेण, त्याच्यानंतर ॲलोवेराचा ज्यूस, कडुलिंबाची पानं, त्याची पेस्ट करायची, शरीराला लावायची हम्म. आणि आंघोळ करायची. काही जणांचे असे अनुभव आहे की त्यांना एवढं म्हणजे स्किन डिसीज होता, ते गोमय स्नान केल्यानंतर कधीच डबल आलेला नाही. हम्म. म्हणजे अशा वैज्ञानिक पद्धतीचा फायदा त्यांना होतो. बरोबर आहे. गोमूत्राचा अर्क आहे. हम्म. गोमूत्राचा अर्क अनेक बिमारींवर काम करतो. धार्मिक दृष्टिकोनातून आपण गोमूत्राचे असे 4-5 शिंतोडे शिंपडतो, घर पवित्र झालं असं समजतो. हम्म. आज हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे. हम्म. गोमूत्र पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हम्म. त्यामुळे जे संसर्गजन्य बिमार आहेत त्या होत नाहीत. हम्म. आणि गाईचं सानिध्य जर लाभलं तर अनेक मानसिक बिमाऱ्यांपासून त्याला परावृत्त करता येते. हम्म. आत्ता मी परवाला वैरागडला जाऊन आलो. तिथे विदर्भातल्या पहिल्या काऊ कडलिंग सेंटरचं उद्घाटन झालं. हम्म. माझ्याच हस्ते ते उद्घाटन होतं. तर तिथे बाहेरचे पेशंट येऊन, टीबीचा पेशंट, मानसिक रोगी, ब्लड प्रेशर, त्या गोठ्यामध्ये झोपवतात त्यांना आणि 3 दिवसानंतर त्यांना त्याचा रिझल्ट मिळतो. विदेशामध्ये हे प्रयोग झालेले आहेत. भारतामध्ये आता हळूहळू याची सुरुवात होत आहे. हम्म. त्याच्यामुळे गाईचं वैज्ञानिक महत्त्व फार आहे. जामनगर कृषी विश्वविद्यालयामध्ये 400 गीर गाईच्या गोमूत्रावर अनुसंधान, त्यांना 0.04 मिलीग्राम गाईच्या गोमूत्रामध्ये स्वर्ण अंश आहे हे मिळालं. तर हे विज्ञान सिद्ध करताय. त्यामुळे गाईचं धार्मिक, आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्व हे सर्वश्रुत आहे. हे फक्त आयोगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आता गाईचं तर धार्मिक महत्त्व आहेच, परंतु गाईच्या दुधाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. बरोबर. तर आता A1, A2 मध्ये कॅटेगरीमध्ये हे बसवल्या जाते. बरोबर. तर आपल्या ज्या गायी आहेत तर त्या गाईच्या दुधाविषयी तुम्ही काय सांगाल? देशी गाईच्या दुधाविषयी. गाईच्या दुधापासून जे उत्पन्न मिळतं ते हे A2 कॅटेगरीमध्ये येतं. हम्म. आपल्याला माहिती असेल 2 सिंगाच्या मधोमध ते शेपटीपर्यंत भारतातलं वातावरण हे उष्णकटिबंधीय असल्यामुळे ती भारतात नाडी सक्रिय होते. त्यामुळे देशी गाईचं दूध हे थोडं पिवळसर राहते, तूप पण पिवळसर राहते आणि तिच्यामध्ये स्वर्ण अंशाची मात्रा आहे असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर विदेशातलं वातावरण हे थंड आहे. तिथे सूर्य 3-3 महिने 6-6 महिने निघत नाही, म्हणून तिथल्या गायींमध्ये ते नाडी सक्रिय नसते, म्हणून ते त्यांचं A1 मध्ये वर्गीकृत. अच्छा, A2 दुधाचा फायदा शरीरासाठी फार चांगला, अनेक बिमाऱ्या त्यांनी होत नाही. आणि A1 जर दूध तुम्ही पिलं तर त्यांनी अनेक बिमाऱ्या होतात, हे विज्ञानाने सिद्ध केलंय. बरोबर. त्यामुळे देशी गाईचं दूध हे पौष्टिक आहे, हे चांगलं आहे आणि हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. साखरेचं प्रमाण सुद्धा त्यांच्या दुधामध्ये जास्त राहते आणि बरोबर बरेचसे रोग त्यामुळे उद्भवतात. हो, हे आपल्या ज्या देशी गायी आहेत पशुपालकांकडे सुद्धा आहेत. बरोबर. तर पशुपालकांना तुम्ही काय सांगाल? पशुपालकांना एवढंच या निमित्ताने सांगेल की पशूंची किंवा आपल्या गोवंशाची एका परिवारातील सदस्याप्रमाणे काळजी करावी. आपण म्हणतो यांत्रिकीकरण वाढलं, परंतु यांत्रिकीकरणाचे तेवढेच नुकसान आहे. बैल आधारित शेतीमुळे आपल्याला जमिनीचा खर्च कमी होत होता. आज 7-8 टनाचा ट्रॅक्टर जेव्हा आपण जमिनीवर नांगरतो तर ती जमीन कडक होते. रासायनिक खत टाकल्यामुळे आपल्या मातीची उर्वरा क्षमता नष्ट झाली आहे. बरोबर आहे. सुरुवातीला 1 ग्राम मातीमध्ये करोडो सूक्ष्म जीव होते. ते सूक्ष्म जीव आपण सर्व रासायनिक खतांनी, रासायनिक फवारण्यांनी नष्ट केलेले आहे. बरोबर आहे. नैसर्गिक वातावरण आपण सर्व असमतोल. आता बघा उन्हाळ्याचे दिवस आहे, पण आता आपण पावसाळा अनुभवतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये गोवंश सुधार नावाचा अध्याय लिहिला आहे. त्या अध्यायामध्ये तुकडोजी महाराजांनी एक रचना आपल्याला समजून सांगितली आहे. तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या ओवीमध्ये असं म्हणतात, अहो ही निसर्गाचीच रचना, समजवलीच पाहिजे सर्वजना, खाद्याची होते खत जाणा, खतापासून खाद्योत्पत्ती. निसर्गाची रचना समजून घ्या, त्याप्रमाणे काम करा. खताचं रूपांतर खाद्यात होते, खाद्याचं रूपांतर पुन्हा खतात. आपण निसर्गाची रचना समजून घेतली नाही, त्याच्या नेहमी विरोधात आपण काम करत गेलो आणि निसर्गाच्या रचनेमध्ये जे जे काही सांगितलं आहे, आपण म्हणतो जीवो जीवस्य जीवन, एक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून. बरोबर आहे. तर त्याचं संवर्धन केलं पाहिजे. आपली कृषी संस्कृती आहे. कृषी संस्कृती असल्यामुळे आपल्याला संस्कृतीने जे काही सांगितलं आहे त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. बरोबर आहे. निसर्गाचं चक्र आहे, त्या चक्राप्रमाणे आपल्याला वागावं लागेल. तेव्हाच शेतीमध्ये आपण आज जे म्हणतो ना की शेतकऱ्याचं डबल इन्कम करायचं. शेतकऱ्याचं डबल इन्कम कसं होईल? गोधनाशिवाय शेतकऱ्याचं
इन्कम डबल होऊ शकत. आणि यासाठी मग आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एकूण 220 तालुक्यांमध्ये गो आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. आणि या प्रशिक्षणामध्ये गोशाळा संचालक, गो आधारित शेती करणारे शेतकरी, महिला बचत गटातील सदस्य, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक, तालुक्यातल्या जास्त गोधन असलेल्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आपण त्यांना एकत्रित करून पूर्णपणे हा विषय समजून सांगितला. मी एक शेतकरी आहे. मी मागील 12 वर्षापासून विषमुक्त अन्न पिकवतो. शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खताची निविष्ठा न टाकता गांडूळ खत, बायोडायनॅमिक कंपोस्ट किंवा गोकृपामृत याचाच वापर करतो. यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढली आहे, जमिनीची रोगप्रतिकारक क्षमता वाढली आहे. जमिनीवर जेव्हा चालतो असं वाटतं आपण कापसावर चालतो, एवढी माती मुलायम झाली आहे. आणि उत्पन्न हमखास मला दुप्पट तिप्पट येते. बियाण्याचा आकार, साईज, कलर चांगला आहे, स्वादिष्ट आहे. आपण जे म्हणतो ना पहिले 50 वर्षापूर्वी 100 वर्ष, 150 वर्ष, 120 वर्ष लोक जगायचे, कारण ते सर्व केमिकल फ्री खायचे, विषमुक्त अन्न खायचे. आज विषमुक्त अन्नाची आवश्यकता आहे. आपण एखाद्या बिमार पडलो तर आपण विश्वासाने आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो. त्याच पद्धतीने भविष्यात आपल्याला एक फॅमिली शेतकरी बघावा लागेल आणि तो शेतकरी गो आधारित निविष्ठांचा वापर तयार करून अन्न निर्माण करणारा असायला पाहिजे. भविष्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडे एक फॅमिली फार्मर म्हणून आपल्याला बघावं लागेल किंवा निवडून ठेवावं लागेल. त्यामुळे आज याची मागणी आहे. अनेक शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहन देतो, यांना प्रशिक्षण देतो आणि निविष्ठाचे आपण त्यांना रिझल्ट दाखवतो. मी असं म्हणत नाही तुम्ही 10 एकर शेती आहे, सर्वात पहिले 10 एकर तुम्ही गो आधारित करा. तुमच्याकडे 10 एकर शेती असेल तर 2 एकर त्यातली गो आधारित शेती करा, बाकीची तुम्ही केमिकल करा. 2 याच्यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स येतो तो डिफरन्स तुम्ही अनुभवा, त्याचा तुलनात्मक अभ्यास करा, त्याचा खर्च काढा, याचा खर्च काढा, याचं उत्पादन बघा, त्याचं उत्पादन बघा आणि मग तुमचं जर समाधान असेल तर मग पुढची जी तुमची 8 एकर शेती आहे ती तुम्ही पूर्णपणे गो आधारित पद्धतीनं करा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताची त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहित आहे, दुष्काळ पडला आणि अन्नधान्य आपल्याकडे पाहिजे तेवढं नव्हतं. म्हणून आपले तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. त्यावेळेस आपल्याकडे तेवढी संसाधनं नव्हती, धान्याची कोठारं खाली होती. मग आपण हरित क्रांतीचा उदो केला आणि हरित क्रांतीच्या नावाखाली आपण रासायनिक खताचा जेवढा पाहिजे तेवढा उपयोग केला. ते एका ठराविक मात्रेपर्यंत ठीक होतं आणि त्यामुळे हरित क्रांतीमुळे आपली धान्याची कोठारही भरली. परंतु त्याचा अतिरेक कुठंतरी आपल्याला कंट्रोल करता आला आणि वाढतच गेला. शेतकऱ्यांनी काय केलं की म्हणजे आज जर मला 5 एकरमध्ये 10 क्विंटल गहू होत असेल तर मी तो 15 कसा करता येईल, 20 कसा करता येईल, म्हणजे तिचं शोषण, जमिनीचं मातीपासून जास्तीत जास्त शोषण करण्याचा प्रयत्न केला किंवा दोहन करण्याचा प्रयत्न, तिच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला. प्रकृतीला परत देण्याचा कधी विचारच नाही. आणि प्रकृतीला परत न दिल्यामुळे काय झालं की रासायनिक खतं, आज एक शेतकरी म्हणून मी जर 5 क्विंटल DAP युरिया टाकत असेल तर माझ्या बाजूचा 20 पोते टाकतो, 15 पोते टाकतो, 20 पोते टाकतो, 25 पोते टाकतो. त्याचं कुठं शास्त्रशुद्ध त्यांनी अभ्यास केलेला नसतो. त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे. सर्वात पहिले आपण डॉक्टरकडे जातो, एखादी बिमारी झाली तर डॉक्टर काय म्हणतो, आपले इतिहास विचारतो किंवा नाडी परीक्षण करतो किंवा ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट करतो, नंतर आपल्याला ट्रीटमेंट सांगतो. जमीन सजीव आहे, जमीन श्वासोश्वास घेते, तर त्यामुळे जमिनीचं किंवा मातीचं, आपण मातीचं परीक्षण कधी केलेलं, त्यामुळे जे आवश्यक नाही ते घटक आपण टाकतो. तर याच्यावर कुठेतरी आळा बसायला पाहिजे. माती परीक्षण केल्याशिवाय कोणतंही खत आपण जमिनीमध्ये टाकू नये. माती आज काय झालं, हरित क्रांतीच्या नावाखाली जसं आपण पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये अति रसायन वापरलं, त्याचे दुष्परिणाम आता लोकांना जाणवायला लागले. जास्तीत जास्त रसायन टाकल्यामुळे त्या पिकांमध्ये ते अंश गेले, त्या पिकांमधून शरीरात आले आणि शरीरातून मग वेगवेगळ्या बिमाऱ्या झाल्या. पंजाबचं आपण उदाहरण घेतो, अनेक ठिकाणी सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रामध्ये वाचायला मिळते की बठिंडापासून दिल्लीपर्यंत कॅन्सर स्पेशल ट्रेन चालली. तर त्या लोकांनी त्याला कॅन्सर पेशंट ट्रेन कशासाठी म्हटलं की त्याच्यामध्ये 80% 90% हे कॅन्सरचे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक असतात. एम्समध्ये ट्रीटमेंट घ्यायला येतात, परत जातात. मग ही स्थिती आपल्याकडे येऊ नये, त्याच्यामुळे आता सावध होण्याची गरज आहे. काय झालं, आपल्याही काही भागांमध्ये तुम्ही बघा, तेल्लारा तालुक्यामध्ये हिवरखेड जवळ गाव आहे दानापूर. दानापूरला टमाट्याचं अति मोठ्या प्रमाणात पीक होतं आणि जास्तीत जास्त रसायन त्याच्यामध्ये वापरल्या जाते. तुम्ही गोरक्षण रोडला कधी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, तिथल्या लोकांना विचारा, सर्वच काही व्यसनाधीनतेमुळे कॅन्सर झालेला नसतो. काही लोक जन्मात कधी तंबाखू, सिगरेट, दारू पित नाही, धार्मिक प्रवृत्तीचे असतात, पण त्यांना कॅन्सर होतो. मग लक्षात येतं की यांना कॅन्सर झाला. तर हा कॅन्सर जास्त मोठ्या प्रमाणात रसायन शेतीमध्ये टाकल्यामुळे आणि त्याच्यातून मग शरीरात आल्यामुळे कॅन्सर होतो. मग ही परिस्थिती बदलवायसाठी आपल्याला पुन्हा गायीकडे वळा. आपल्याकडे म्हण आहे, ज्याच्याकडे गाय त्याला कमी काय, ज्याच्याकडे गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आणि जुन्या काळी पण ही पद्धत होती की आपण श्रीमंत एखाद्या माणसाला समजत होतो की त्याच्याकडे
गोधन किती आहे, त्याला आपण आपल्या भाषेमध्ये खंडी म्हणतो. म्हणजे एका खंडीमध्ये 20 गोवंश येतात, गायी आहेत. तर श्रीमंतीची व्याख्या ही गोधनावर होती. परत आपल्याला हेच लोकांना समजून सांगायचं की गायीचं महत्त्व हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची सुरभी सेवा बौद्धिशी संस्था, महाराष्ट्र गोसेवा आणि अनेक संस्था कार्यरत आहेत यासाठी. हे फक्त माहिती सर्वांनाच आहे, फक्त हे विस्मरण झालेलं आहे. हे विस्मरण आपण आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि अनेक वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या संस्था याच्यामध्ये काम करते, त्यांच्या माध्यमातून लोकांना जनजागृती करण्याचं काम. तर शेतकरी बंधूंनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये उद्धव नेरकर, सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग हे आले होते आणि त्यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना आणि त्याची वाटचाल याविषयी जी एक विस्तृत माहिती दिली. तर जे पशुपालक आपल्याला ऐकत असतील त्यांना या माहितीचा निश्चितच उपयोग होईल. तुम्ही आलात आणि अकोला आकाशवाणीला ही जी माहिती दिली त्याबद्दल अकोला आकाशवाणीच्या वतीनं आणि पशुपालकांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसानवाणी हा ऐकलात.